कथा शीर्षक मनाचं राज्य, बुद्धांची एक बदल घडवणारी गोष्ट. खूप काळापूर्वीची गोष्ट आहे. एक मोठं राज्य होतं. नाव होतं अवनीपूर. त्या राज्याचा राजा होता राजेंद्र. शूर, बुद्धिमान. पण एक दोष होता. तो फार चिडका होता. राजेंद्र आपल्या दरबारात कुणाचंही मत ऐकत नसे. जरा कुणी विरोध केला की राग, शिक्षा, अपमान हे नेहमीचंच झालं होतं. एक दिवस दरबारात एक भिक्खू आला. शांत चेहरा, डोळ्यात खोल शांती आणि चालण्यात अनासक्तपणा. राजा त्याच्याकडे बघून म्हणाला, "कसला रे तू? माझ्यासमोर न घाबरता उभा राहतोस?" भिक्खू हसला आणि म्हणाला, "राजा, मी एक साधा भिक्खू आहे, पण मी एक गोष्ट साध्य केली आहे जी फार कमी लोक करतात. मी माझ्या मनावर विजय मिळवलाय." राजा थोडा हसला, पण थोडा चिडला सुद्धा. "मनावर विजय म्हणजे तू स्वतःला माझ्याहून मोठा समजतोस?" भिक्खू म्हणाला, "नाही राजन, पण लक्षात ठेवा, जो स्वतःचं मन जिंकतो त्याला दुसऱ्यावर सत्ता गाजवायची गरज भासत नाही. तो स्वतःच शांत असतो आणि त्याची शांतता तीच त्याची ताकद असते." राजा गप्प झाला. पहिल्यांदा त्याच्यासमोर कुणीतरी राग न करता शांतपणे आरसा दाखवला होता. भिक्खू पुढे म्हणाला, "राजा, राग म्हणजे जळतं कोळसं आहे. तू ते दुसऱ्यावर फेकण्याआधी ते तुझ्याच मनात आग लावतो." त्या दिवशी राजाला झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी स्वतःच्या मनाशी लढा दिला आणि हळूहळू त्याचं मन शांत व्हायला लागलं. काही महिन्यात अवनीपूर राज्यात एक मोठा बदल झाला. राजा आता अधिक समजूतदार झाला. रागावर नियंत्रण आलं. लोक त्याला घाबरत नव्हते, आता प्रेम करत होते.